रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये, जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करता असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम जे काय अशा प्रोजेक्ट अलर्ट मोशन आहे त्या अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट प्रोजेक्टवरती आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वप्रथम प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण लिरिक्स वगैरे ऍड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला सर्वप्रथम जे फोटो वगैरे ऍड करून घ्यायचं। फोटो वगैरे ऍड करून घेण्यासाठी फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्र या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। आणखीन आपलं जर यापेक्षा पण फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारे दोन्ही बोटांना स्क्रॉल करून सेट करून घ्यायचं। जसं मी सेट करत आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्याला लास्टला जायचं या फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला दोन पार्टमध्ये कट करायचं। आणखीन सेकंड बीटला दोन पार्टमध्ये जसं मी फोटोला कट करत आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये तुम्ही पण फोटोला कट करून घ्या। अशा प्रकारे फोटोला कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये इथे एक शॅडो पिन दिलेला आहे। शॅडो पिनला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 9.23 बीटपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर फर्स्टला आज मित्रांनो आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे काय इथे टेक्स्ट पिन दिला आहे टेक्स्ट पिनला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला 9.23 बीटपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो आणखीन आपला इथे एक अशा प्रोजेक्ट 2025 जे इमोजी पिन जे का टेक्स्ट पिन दिले आहे टेक्स्ट पिनला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला लास्ट फोन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे काही फोटोज आहेत मित्र सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट एक नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे काही एक नंबरची लॉंग फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। इथून पण आणखीन आपला बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं
मित्रांनो मग आणखीन आपला जे वरच्या ब्लू लेअरवरती क्लिक करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करायचं मित्रांनो. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट शिवलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं, इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट शिवलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करून मागे यायचं मित्रांनो. मागे आल्यानंतर जे का फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला 3 नंबरचा इफेक्ट आहे मित्रांनो जे का अशा प्रकारे 3 नंबरचा इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का शॅडो पीएनजी आणि टेक्स्ट पीएनजीला हा एक इफेक्ट पेस्ट करायचं. जसं की आपलं टेक्स्ट पीएनजीवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपलं जे खालचं शॅडो पीएनजीवरती क्लिक करायचं, मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक विशाट पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखीन आपलं जे अशा प्रकारे लास्टला जायचं. लास्टला आल्यानंतर मित्रांनो जे वरची पीएनजी त्याला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर व्हिडिओ एकदम विशाट पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखीन आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.